नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण भाग 2 मध्ये व्यायामाचे महत्त्व हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल यांची जी कविता आहे ती पाहणार आहोत. या कवितेमध्ये त्यांनी सांगितले, की माणसाच्या जीवनातील व्यायामाचे अनन्यसाधारण जे महत्त्व आहे त्यांनी या कवितेमध्ये स्पष्ट करून दिलेले आहे. कवितेच्या ओळी पहा. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. याचा अर्थ असा आहे की व्यायामाचे महत्व सांगताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, व्यायाम हा आरोग्याचे रक्षण करणारा, आरोग्य देणारा तुमचा मित्र आहे. हे सूत्र कायम ध्यानात ठेवा. आळस हा सर्वत्र व सर्व प्रकारचा शत्रू आहे. त्याला जवळपास थारा देऊ नका. आळस हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. हे सगळ्या जगाने मान्य केले आहे. व्यायामामुळे आळस दूर होऊन शरीर आरोग्यपूर्ण होते, असं यांनी या ओळीमध्ये सांगितले आहे. दुसरी ओळ पहा. व्यायामाविना सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन अन्न पचन सहजची. याचा अर्थ असा आहे की आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून आपण सात्विक आहार घ्यावा. या जेवणाचे आपले शरीर व मन स्वस्थ राहते. तुकडोजी महाराज सांगतात की अशा भोजनासोबत व्यायामही करावा. व्यायाम न करता जर आपण चांगला आहार केला, सात्विक जरी जेवलो तरी ते विष बनून म्हणजे विकार होऊन शरीराला मारते. व्यायाम केला की पोटातला अग्नी प्रज्वलित होऊन सहज अन्न पचते. अन्नाचे अपचन होऊन होणारे जे विकार आहेत ते व्यायामामुळे टाळता येऊ शकतात, असे संत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेलं आहे. तिसरी ओळ पहा. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण. याचा अर्थ असा आहे की आपण व्यायाम नियमित करायला हवा. योग्य पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजे स्थूलपणा वाढत जातो. नियमित व्यायामामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडौल होते. तुकडोजी महाराज सांगतात की व्यायाम केल्याने शरीराचा स्थूलपणा, सुस्तपणा दूर निघून जातो. व्यायाम केल्याने अंगात उत्साह संचारतो. शरीर टवटवीत आणि प्रसन्न राहते. शरीरातील ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या उत्तम राहतात. बुद्धीचा कस वाढतो. ती समृद्ध होऊन विचारांचा सजीवपणा टिकून राहतो, असं त्यांनी या तिसऱ्या ओळीमध्ये सांगितलं आहे. चौथी ओळ पहा. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायाम हिना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. याचा अर्थ असा आहे की नियमित आणि योग्य व्यायामामुळे आपल्या शरीरातील जे स्नायू आहेत त्यांना बळकटी प्राप्त होते. सर्व स्नायू सशक्त होतात. माणसाला आजार पण येत नाही. याच मानवाला दीर्घ आयुष्य प्राप्त होते, असे तुकडोजी महाराज म्हणतात. व्यायामामुळे स्नायू कशी बळकट होत असतात. व्यायाम केल्याने माणसाचं आयुष्य वाढत असतं. व्यायाम जर केला नाही तर पित्त, कफ, वात हे त्रिगुण दोष वाढून शरीराला ते जर्जर म्हणजे जीर्ण करतात, अत्यंत हैराण करतात. व्यायामामुळे पित्त, कफ, वायू यांचे शरीरातील प्रमाण योग्य व संतुलित राहण्यास मदत होते, असं त्यांनी या चौथ्या ओळीमध्ये सांगितलं आहे. पाचवी आणि शेवटची ओळ पहा. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. याचा अर्थ असा आहे की व्यायामामुळे आपल्या शरीराला जी बळकटी प्राप्त होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबी सुद्धा बनतो. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. या व्यायामामुळे शरीरातील जो आळस आहे, कंटाळा आहे, तो दूर होतो आणि आपलं शरीर ताजेतवाने बनतं. अंगातला काम करण्याचा जो उत्साह आहे, स्फूर्ती आहे, जो जोश आहे, जो जोम आहे, तो वाढण्याचं काम व्यायाम करतं. असं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्याला या कवितेद्वारे व्यायामाचे जे महत्व दिले आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. ठीक आहे. थँक्यू.